शरद पवार एकनाथ शिंदे भेटीनं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर नाराजी। पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत असल्याची संजय राऊतांची टीका। रविकांत तुपकरांचं विधान भवनाबाहेर आंदोलन, झाडावर चढून तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी। मोशीतल्या कचरा डेपोतल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, अद्याप 8 ते 9 जण अडकल्याची शक्यता, आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश। हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमतमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू, 4.6 रिश्टर स्केल भूकंपाची। खालापूरच्या मुठा गावावर भूस्खलनाचं संकट, पावसानंतर डोंगरावरून दरड कोसळली, 500 नागरिकांचे स्थलांतर। भोसले घाटात मुंबई गोवा महामार्गाला तडे, रस्ता खचण्याचा धोका, प्रवास करणं धोकादायक। नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदाघाट परिसरातलं पाणी ओसरलं, रामकुंडावर पानवेली आणि कचरा वाहून आला। पुणे शहरासह परिसरात पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग बंद। इगतपुरीतल्या मांजर गावात घरांच्या खालची माती वाहून गेली, 10 ते 12 कुटुंब उघड्यावर, 50 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं। मुंबईतल्या धरणांमध्ये पाणी साठा वाढला, मात्र पाणी टंचाईचं संकट कायम, अल निनोच्या स्थितीची भीती अद्यापही कायम, मुंबईतल्या 7 धरणात 41% पाणीसाठा। बीडसह मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत, माजलगाव धरणामध्ये केवळ 17% पाणीसाठा, बीड जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट। आज मुंबईत मनसेचा मेळावा, रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं देखील आयोजन। नाशिकमधल्या म्हाडा घोटाळा प्रकरणी आणखी एक सरकारी अधिकारी अटकेत, भूमी अभिलेख विभागाचा उपअधीक्षक श्रीकांत परदेशी जाळ्यात, बनावट शिक्के तयार करून नकाशा बनवून देण्याच्या कटात सहभागाचा आरोप। राज्यातल्या शिक्षकांचं आज राज्यव्यापी आंदोलन, बीएलओ एसआयआर या अशैक्षणिक कामांना विरोध, शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद। साईबाबांच्या व्हीआयपी दर्शन शुल्कामध्ये 100 रुपयांची वाढ, व्हीआयपी दर्शन पासचं शुल्क 200 रुपयांवरून आता 300 रुपये। चोरीसाठी आलेला चोर इमारतीवर अडकला, रायगडच्या पालीतली घटना, नागरिकांकडून चोरट्याचं रेस्क्यू ऑपरेशन। नागपूरमधल्या बेपत्ता कुटुंबाचा 15 दिवसांनी शोध लागला, परसवाणी कुटुंब पिंपरी चिंचवडला सापडलं, सावकाराकडून छळ होत असल्याचा आरोप। तृणमूलचे 440 कोटी जप्त, एचडीएफसी बँकेतल्या तृणमूलची 3 खाती गोठवून सक्तवसुली संचालनालयाची धडक कारवाई। नाटोला ट्रम्प तात्याचा ठेंगा, इराणवर पुन्हा हल्ला करेल, नाटोच्या इशाऱ्याला अमेरिकेनं धुडकावलं। आज ब्रिस्टलमध्ये चौथा T20 सामना, मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासाठी करो या मरो।